मंडळी, कधी विचार केलाय का आपण वाढवलेला पोटचा पोरगा परदेशात राहतो. तो आपल्याला बरीच वर्ष झालं परदेशात बोलावतोय, पण काही कारणांमुळे आपल्याला जाता येत नाहीये. आणि एक दिवस येतो, आपण आपल्या मुलाकडं परदेशात जायचं ठरवतो. आयुष्यातला पहिला विमान प्रवास. पहिल्यांदा विमानात बसतो, पण नियतीच्या मनात काहीतरी भलतंच असतं. आपण बसलेलं विमान टेक ऑफ नंतर काहीच मिनिटात जमिनीवरती कोसळतं, स्फोट घेतं. अगदी असंच काहीसं झालंय सांगोल्याच्या महादेव आणि आशा पवार यांच्यासोबत. त्यांच्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास त्यांचा शेवटचा विमान प्रवास ठरेल, अशी कधीही त्यांनी स्वप्नात देखील कल्पना केली नसेल. नक्की काय घडलं या पवार दाम्पत्यासोबत? सांगोल्याचे पवार अहमदाबादमध्ये नेमके कशासाठी गेले होते आणि कशी आहे त्यांची संपूर्ण कहाणी, हेच पाहणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, एअर इंडियाचं AI-171 हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघालं होतं. विमानात एकूण 242 प्रवासी होते. पायलटनं विमान क्रॅश होण्याआधी ATCला मेडिकॉलसुद्धा केला, पण संपर्क होऊ शकला नाही आणि टेकऑफच्या काही वेळातच विमान कोसळलं. याच विमानात होतं सांगोल्यातल्या हातीत गावात राहणारे महादेव पवार आणि आशा पवार हे दाम्पत्य. पवार कुटुंब मूळचं सांगोल्यातलं. महादेव पवार मिलमध्ये कामाला आणि असंच मिलमधल्या नोकरीच्या निमित्तानं ते गुजरातमधल्या नादियाडमध्ये स्थायिक झाले होते. महादेव आणि आशा पवार यांना 2 मुलं, रमेश पवार आणि शैलेश पवार. रमेश पवारांनी गुजरातमध्येच ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरू केला, तर दुसरा मुलगा शैलेश व्यवसायाच्या निमित्तानं लंडनमध्ये स्थायिक झाला. 2011मध्ये या शैलेशचा आंबेगाव तालुक्यातल्या मेंगडेवाडीमधल्या प्रीतम मेंगडे यांच्याशी विवाह झाला. 5 वर्षापूर्वी प्रीतमसुद्धा शैलेशसोबत लंडनला स्थायिक झाल्या. मुलगा आणि सून दोघंसुद्धा लंडनला. दोघंसुद्धा महादेव आणि आशा यांना लंडनला येण्यासाठी सारखा आग्रह करायचे आणि शेवटी मुलाला आणि सुनेला भेटायचं म्हणून महादेव पवार आणि आशा पवार यांनी लंडनचं तिकीट काढलं. आपल्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास ते करणार होते. लंडनला जाऊन आपल्या पोराला भेटणार होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ते येऊन पोहोचले. नातेवाईकांनी त्यांचा फोटो काढला. थोड्या वेळानं हे दाम्पत्य विमानात बसलं. लेकाला व्हिडिओ कॉल झाला. येत असल्याची बातमी कळवली. दोघं नवरा बायको, त्यांचा मुलगा आणि सून, सगळं कुटुंब अगदी आनंदात होतं. दुपारी 1:38 विमानानं आकाशात झेप घेण्यासाठी उड्डाण केलं. पण विमान अवघं 1.5 किलोमीटर अर्थात 0.9 मैल पुढं गेलं. शिवाय असं सुद्धा समजतंय की विमान केवळ 30 सेकंद हवेत होतं. अवघ्या 40 सेकंदात विमान खाली कोसळलं. BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती. विमानात इंधन साठासुद्धा भरपूर होता, त्यामुळं विमानानं क्षणात पेट घेतला. स्फोट झाला आणि 242 पैकी 241 प्रवासी अपघातात मृत्युमुखी पडले. तब्बल 22 वर्षांचा आणि 9000 तासांचा उड्डाणाचा अनुभव असलेले पायलट असताना देखील हा अपघात घडला. महादेव पवार आणि आशा पवार यांचं मुलाला लंडनमध्ये जाऊन भेटण्याचं स्वप्न अधुरच राहिलं. आता अपघात नेमका कसा झाला, त्याची कारणं काय असू शकतात, यावर शोध सुरू आहे. या दुर्घटनेमागं वेगवेगळी कारणं असल्याचा अंदाज लावला जातोय. त्यातलं नेमकं कारण काय आहे हे तपासातून समोर येईलच. परंतु मंडळी, या दुर्घटनेत कुणाचे तरी आईवडील गेले, कुणाची तरी चिमुरडी मुलं गेली, कुणाचा भाऊ गेला, कुणाची बहीण गेली, कुणाचा नवरा, कुणाची बायको, तर कुणाचं अख्खं कुटुंब. कल किसने देखा है म्हणतात तेच खरं. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली.